समाधीला बसत असताना, साधनेला बसत असताना सद्गुरूंचा आशीर्वाद घ्यावा, हे सांगितलेलं आहे माऊलींनी. अंतःकरण निर्मळ असायला पाहिजे. ते तर आपण निर्मळ केलेलंच आहे अनेक साधनेच्याद्वारे. आणि मग शांत पद्धतीनं, शांत चित्तवृत्तीनं समाधी साधनेला बसावं. आणि बसल्यानंतर मग ज्याला कुंडलिनी जागृत करायची आहे त्यासाठी हठयोग जी साधना आहे ती साधना तिथपासून पुढे सुरू होते. आणि मग जी पुढची साधना जी आहे ती करत असताना आसन कशा पद्धतीनं घालावं याला खूप महत्त्व आहे. म्हणजे पद्मासनामध्ये किंवा वज्रासनामध्ये तुम्ही बसत असताना तुमचं गुद आणि लिंग याच्यामध्ये 4 बोटं जागा असते. त्या 4 बोटं जागामध्ये तुमची डाव्या पायाची टाच तुम्हाला ठेवून नंतर त्याच्यावर उजवा पाय टाकून तुम्हाला तो भाग त्या भागावर तुम्हाला तुमचं शरीर तोलता आलं पाहिजे. आता हे का करायचं आहे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर अपान वायू जो आहे त्याचा मार्ग बंद करण्यासाठी हा बंद घातला जातो. शरीराचा हा मूळ बंद जो आहे तो घातला जातो. मूलाधार जे आहे चक्र आपलं ते आपल्या शरीराच्या माकड हाड जिथं असतं, जिथं आपण बसतो त्या भागावर स्थित असतं. त्वां मूलाधार स्थितोषि नित्यम त्वं शक्तित्रयात्मक. बरोबर की नाही. आपण ज्यावेळेला गणपती स्तोत्र म्हणतो त्या स्तोत्रामध्ये हे आहे, त्वां मूलाधार स्थितोषि नित्यम त्वं शक्तित्रयात्मक त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम त्वं ब्रह्मास त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्योस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरम्. शंकराचार्यांनी रचलेलं हे श्री गणेशाचं स्तोत्र, तो गणेश आपल्या मूळाधाराला बसलेला आहे. तीच कुंडलिनी शक्ती आहे आपली. तर जेव्हा तुम्ही हा मूळबंध बांधता, त्याच्यावर स्थिर होता, तेव्हा तुमचा अपान वायू जो आहे तो रोधला जातो. त्याची गती ही अधोगतीला जो जात असतो, खालच्या बाजूला त्याची जी गती असते ती आता ऊर्ध्वगती सुरू होते आणि ऊर्ध्वगतीनं तो वाहायला सुरुवात होती. आता ही तुमची जी आसनाची अवस्था आहे ती जशी जशी तुम्ही बळकट करत जाल तशी तशी ती गतीची ऊर्ध्वगती वाढायला सुरुवात होते. हा वायू याचा वेग वाढायला सुरुवात होतो. हे कुंडलिनी जागृत झाल्यावर आता तुमचा नाही, याच्या पुढची अवस्था आहे ती. आता सुरुवातीला अपान वायूचा वेग हा ऊर्ध्वगतीला यायला सुरुवात होते. मग जसा अपान वायूचा वेग हा वाढायला सुरुवात होतो तसा तो अपान वायू आता मोठ्या आतड्यात येतो. मोठ्या आतड्यातून तो लहान आतड्यात येतो. लहान आतड्यातून तो जठरात येतो. आता त्याचा वेग अधिक वाढायला सुरुवात होतो. वावटळीसारखा तो सुरुवात होतो. त्याच्या शरीरामध्ये घोंगायला सुरुवात होती. तो प्रचंड वादळ उठायला शरीरात सुरुवात होती. या गोष्टीचं वर्णन करताना माऊली म्हणतात की इथे तुम्ही अस्वस्थ होता. कारण हा वायू आतमध्ये जसा तुम्ही भयंकर सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि ढग प्रचंड दाटून आलेले आहेत. त्यावेळेला जी आकाशामध्ये गर्जना होती, मेघगर्जना होती, तशी वायूची गर्जना ही तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या जठरामध्ये व्हायला सुरुवात होती आणि तुम्ही या साधनेपासून विचलित व्हायला सुरुवात होतं. तुम्ही या साधनेपासून दूर कसे जाल, पळून कसे जाल. माऊली म्हणतात इथे स्थिर व्हा. माऊली तुमच्या हाताला हात धरतात, म्हणतात हे तुम्हाला भीती दाखवण्यासाठी आहे. ही साधना तुम्ही सोडून द्यावी यासाठी तुम्हाला हा वायू तुमचा गरजतोय आतमधून, तुम्हाला सांगतो की सोडून दे. अशा वेळेला साधकाने स्थिर व्हावं, स्वतःच्या शरीरावर पुन्हा नियंत्रण ठेवावं, पुन्हा स्वतःकडे पाहावं. आता ही साधना जी आहे, ही गर्जना जी आहे त्याची जसजशी वाढत जाते तसतसा हा अपान वायू जो आहे त्याची ऊर्जा ही शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण होते. जेवढ्या वेगामध्ये तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते तेवढ्या वेगामध्ये तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. तुमची अस्वस्थता अधिक वाढायला सुरुवात होते. साधकाने याही वेळा स्थिर राहावं असं माऊली म्हणतात. आणि हीच ऊर्जा तुमच्या कुंडलिनीला जागृत करते.
तो जो फोर्स आहे तो त्यामुळे- फोर्स त्यातून शरीरामध्ये नसानसामध्ये धमन्यामध्ये निर्माण झालेली जी ऊर्जा आहे, सहस्रावधी धमन्यामध्ये निर्माण झालेली ऊर्जा आणि त्या ऊर्जेच्या त्या एकूण दबावातून तुमच्या मूलाधाराला स्थित असलेली कुंडलिनी ती जागृत होते. आता तिचं वर्णन करताना माऊली फार सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये करतात. ते कुंडलिनीकडं स्वतः पाहतात. ते म्हणतात, ही कुंडलिनी जी आहे ही नागिनीसारखी आहे. ही आता अधोमुख असलेली कुंडलिनी ऊर्ध्व तेजपुंज आहे. हिच्या सर्वांगावर कुंकुम तिलक, कुंकू पडलेल्यासारखं मला दिसतंय. लाल बुंद आहे ती. आणि जसंच ती हा शरीरातील ऊर्जेनं ती जागृत होते, तिचं जे अधोमुख होतं ते ऊर्ध्वमुख होतं. आणि ऊर्ध्वमुख झाल्या तिला प्रचंड भूक लागलेली असते. आता जागृत झालेली कुंडलिनी तुमच्या शरीरामधलं जेवढं जलतत्व आहे, जेवढं पृथ्वी तत्व आहे, तिला भूक लागते. पहिल्यांदा भूक लागते. जागृत झालेली कुंडलिनी तुमच्या शरीरामधलं जेवढं पृथ्वी तत्व आहे खाऊन टाक. तेवढं सगळं खाऊन टाकते. भूक लागलेली असते तिला. अशा वेळेला साधकाच्या शरीरावर प्रचंड परिणाम व्हायला सुरुवात होते. साधक अस्वस्थही व्हायला सुरुवात होते. माऊली सांगतात की अशा वेळेला साधकानं स्वतःला पुन्हा पुन्हा स्थिर करावं. या साधनेमध्ये पुन्हा पुन्हा आपण स्वतःला अगदी घट्ट धरावं. शरीरातलं पूर्णपणे पृथ्वीतत्व ज्या क्षणाला ती कुंडलिनी खाऊन संपवते, त्या क्षणाला तिला आता भूक संपली, आता तहान लागते. मग तुमच्या शरीरामध्ये जे 72-73% पाणी असतं, ती घटाघटा प्यायला सुरुवात करते. कुंडलिनी आता पाणी असं पिते की तुमच्या शरीरातलं सगळं पाण्याचं तत्व संपून टाकते. भूक लागली तेव्हा पृथ्वीतत्व खाल्लं, तहान लागली तेव्हा तुमच्या शरीरातलं पाणी हे तत्व तिनं संपून टाकलं. आता ती प्रचंड मोठा श्वास घेते. जसं आपण पूर्णपणे तृप्त झाल्यानंतर ढेकर देतो, तसा ती तृप्त होऊन श्वास घेते आणि तुमच्या शरीरामध्ये असलेलं पूर्ण वायुतत्व, 5 जे आपले प्राण आहेत आणि जे 4 दुसरी तत्व आहेत, हे वायूचीच तत्व आहेत. एकूण 9 तत्व आहेत वायूचे आपले. ते 9 तत्व जे आहेत ते कुंडलिनी एका श्वासात संपून टाकते. आता तुमच्या शरीरामधलं पृथ्वी तत्व संपलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.